या बातमीचे प्रायोजक आहेत आनंद मुखवास, भरपूर ताजी सास अब आपके पास। बीके प्रोडक्ट्स शहादा। धर्मदंड न्यूज 24/7 सदैव सत्यासोबत। शहादा तालुक्यातील काहटोळ इथं एका 65 वर्षीय वृद्ध महिलेची हत्या करून तिचा मृतदेह विहिरीजवळ फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला नंदुरबार पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। वारंवार पैशाची मागणी केल्याच्या कारणावरून ही हत्या केल्याची कबुली आरोपीनं दिली आहे। मिळालेल्या माहितीनुसार राणूबाई ईशी वय वर्ष 65 राहणार काहटूळ या 8 फेब्रुवारी 2026 रोजी घरातून बेपत्ता झाल्या होत्या। या प्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद करण्यात आली होती। मात्र काही दिवसानंतर त्यांचा मृतदेह गावातील एका शेताच्या विहिरीजवळ कुजलेल्या अवस्थेत आढळून आला। वैद्यकीय अहवालात त्यांचा मृत्यू डोक्यावर गंभीर इजा आणि गळा उडून झाल्याचं समोर आले। त्यानंतर शहादा पोलिसांनी 3 मार्च 2026 रोजी खुनाचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली। पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त एस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि शहादा पोलिसांनी संयुक्त तपास सुरू केला। गुन्ह्याच्या ठिकाणी कोणताही ठोस पुरावा नसताना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, CDR विश्लेषण आणि CCTV फुटेज तपासले। या दरम्यान गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित भिलाल होटन माळी वय वर्ष 65 राहणार काहटूळ याला ताब्यात घेण्यात आले। पोलिसांनी भिला माळीची कसून चौकशी केली असता त्यानं राणूबाई यांची हत्या केल्याची कबुली दिली। मयत महिला आरोपीकडे वारंवार पैशाची मागणी करत होती। याच वादातून त्यानं हे टोकाचं पाऊल उचलल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे। ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप वाघ आणि त्यांच्या पथकानं यशस्वीरित्या पार पाडली। आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असून अधिक तपास सुरू आहे। नमस्कार, मी श्रवण दत्त एस, पोलीस अधीक्षक नंदुरबार। दिनांक 8/2/2026 रोजी एक 65 वर्षीय महिला काहटूल गावावरून हरवलेली होती आणि त्या अनुषंगाने यामध्ये पोलीस स्टेशन शहादामध्ये 17/2026 मिसिंग क्रमांक दाखल करण्यात आला होता। या मिसिंगच्या तपासादरम्यान दिनांक 3 मार्च 2026 रोजी एक प्रेत मिळाली होती शेतामध्ये आणि त्या अनुषंगाने ती प्रेत सदर हरवलेली महिलाची आहे अशी निष्पन्न झाल्यावरून आणि पोस्टमॉर्टमचे नंतर जे ॲडव्हान्स माहिती रिपोर्ट आली होती त्याच्या अनुषंगाने त्यामध्ये घातपात झाल्याची बाब समोर आल्याने यामध्ये क्राईम नंबर 279/2026 हा 103/1 238 भारतीय न्याय संहिताच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पहिले 2 दिवस पोलिसांना यश मिळालेला नव्हता आणि तपास करत असताना मिळालेली माहितीवरून सदर महिलेची काही जे अंगावर असलेली ज्वेलरी होती ती गायब होती। त्या ज्वेलरीच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन शहादाकडून त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखाकडून तपास करण्यात आला होता आणि त्याची माहिती गोळा करणं सुरू होता। त्या दरम्यान CCTV फुटेजचे सुद्धा विश्लेषण करण्यात आले होते आणि तांत्रिक विश्लेषण करण्यात आला होता। यामध्ये एक संशयित बाबत माहिती पडल्याने त्या संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची विचारपूस केली असता त्यांनी हा गुन्हा केल्याचा समोर आलेला आहे। त्या अनुषंगाने त्यांना सदर व्यक्ती भिलाल होटन माळी वय 65 वर्ष राहणार काहटूल गाव यांना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांची माननीय न्यायालयासमोर त्यांना हजर करून पोलीस कोठडी घेण्यात आलेली आहे। 7 दिवसाची 10 तारखेपर्यंत त्याची पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे आणि यामध्ये पुढचा तपास सुरू आहे। तपास अजूनही सुरू आहे। प्राथमिकरित्या त्या दोघांमध्ये काही आर्थिक व्यवहाराबाबत समजलेले आहे आणि त्या आर्थिक व्यवहाराच्या अनुषंगाने हा गुन्हा करण्यात आला असं एक प्रथमदर्शनी दिसत आहे, परंतु अजूनही तपास सुरू असल्याने निश्चित आणि कारण ते तपासाअंती सांगणे योग्य आहे। आतापर्यंत झालेल्या तपासामध्ये असं दिसत नाही की याच्यामध्ये इतर कोणी आरोपी इन्व्हॉल्ड आहे, परंतु ही संभावना नाकारता येत नसल्याने
एकूण पूर्ण तपास झाल्यानंतर Subscribe now and press the bell icon. Never miss an update.